नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 26 आणि 27 जानेवारीच्या या 2 दिवसांच्या घडामोडी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. कारण आपलं काल काही कारणास्तव 26 जानेवारीला व्हिडिओ झाला नसल्यामुळे यामध्ये आपण त्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. चला मग सुरुवात करूया महत्त्वाच्या अशा लेक्चरला. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल आपल्या परीक्षेसाठी. ते प्रश्न असेल की नुकतेच भारतातील किती व्यक्तींना पद्म पुरस्कार 2026 देण्यात आलेला आहे. हा एक महत्त्वाचा असा प्रश्न आहे मित्रांनो पुरस्कारांसंबंधित. कारण या पद्म पुरस्कारांवर प्रत्येक परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारण्यात येत असतो. तर ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. एकूण 131 लोक आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांना यावर्षी पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही पद्म पुरस्कार आहेत 2026 चे ते एकूण 131 व्यक्तींना देण्यात आलेले आहेत. हे आकडा आपण लक्षात ठेवायचा आहे. कारण या अगोदर सुद्धा परीक्षांमध्ये किती व्यक्तींना देण्यात आलेला आहे हे आकडा विचारण्यात आलेला आहे. यामध्ये जर बघितलं तर पद्मविभूषण 5 व्यक्तींना देण्यात आलेला आहे. पद्मभूषण 13 व्यक्तींना, पद्मश्री 113 व्यक्ती असं एकूण पद्म पुरस्कार विचारले तर 131 लोकांना हा देण्यात आलेला आहे. यावर्षी भारतरत्न जो सर्वोच्च पुरस्कार आहे तो देण्यात आलेला नाही. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच हे जे पद्मविभूषण आहेत ते 5 व्यक्ती कोणते आहेत ते नावं सरळ आपल्याला परीक्षेत विचारतात. त्यांचं क्षेत्र कोणतं आहे, राज्य कोणतं आहे, तर ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. पहिली व्यक्ती आहेत धर्मेंद्र सिंग देओल. त्यांना मरणोत्तर कला या क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे. ते महाराष्ट्र राज्यातील आहेत. व्ही.एस. अच्युतानंदन यांना सुद्धा मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सार्वजनिक क्षेत्र या संबंधित. ते केरळ राज्यामधील आहेत. त्यानंतर आहेत एन. राजम. त्यांना शास्त्रीय संगीताशी संबंधित आहेत. उत्तर प्रदेश या राज्यामधील. के.टी. थॉमस सार्वजनिक सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. केरळ या राज्यातील आहेत. पी. नारायणन साहित्य व शिक्षण क्षेत्रासाठी केरळ या राज्यामधील आहेत. हे आपण लक्षात घ्यायचं. त्यानंतर आपल्याला पद्मविभूषण सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. कारण यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर एकूण 13 व्यक्तींना पद्मभूषण देण्यात आलेलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील 3 व्यक्ती आहेत. ते कोणते आहेत? अलका याग्निक कला क्षेत्राशी संबंधित आहेत. उदय कोटक व्यापार आणि उद्योग. पियुष पांडे यांना मरणोत्तर कला क्षेत्राशी संबंधित हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यासोबतच इतर काही महत्त्वाचे नाव आहेत जसं की भगतसिंग कोश्यारी जे की आपल्या महाराष्ट्राचे माजी राज्यपाल होते. यांना सार्वजनिक सेवेसाठी उत्तराखंड राज्यातील आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. मम्मुटी यांना कला क्षेत्रासाठी ज्या की केरळ राज्याचे आहेत. शिबू सोरेन जे की माजी मुख्यमंत्री होते झारखंडचे त्यांना सार्वजनिक सेवेसाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे. विजय अमृतराज जे की टेनिसपटू आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अमेरिका या देशामध्ये सध्या ते स्थायिक आहेत. डॉक्टर नोरी दत्ता टेड्रुयुडो यांना वैद्यकशास्त्र यामध्ये अमेरिका या ठिकाणचे आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. एस.के.एम. मैलांदन सार्वजनिक सेवेसाठी तामिळनाडू या राज्याचे आहेत. शतावधानी आर. गणेश कला क्षेत्रासाठी जे की कर्नाटक या राज्यातील आहेत. त्यानंतर अजून 3 नाव आहेत. व्ही.के. मल्होत्रा यांना मरणोत्तर सार्वजनिक सेवेसाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे. दिल्ली या ठिकाणचे आहेत. वेल्लापल्ली नटेशन सार्वजनिक सेवा केरळ राज्यातील आहेत. कलिपत्ती रामास्वामी पलानीस्वामी वैद्यकशास्त्रामध्ये जे की तामिळनाडू या राज्यातील आहेत. हे महत्त्वाचे नावं कमीत कमी आपण लक्षात ठेवा. यावर सुद्धा थेट प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारला जात असतो. म्हणून आपण एवढं डिटेलमध्ये हे नावं, त्यांचे राज्य, त्यांचे क्षेत्र कोणते आहेत ते घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला काही महाराष्ट्रातील जे प्रमुख पद्मश्री विजेते आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. तर एकूण महाराष्ट्रामधील 11 व्यक्ती आहेत ज्यांना यावर्षीचा पद्मश्री देण्यात आलेला आहे. हे नावं आपण लक्षात ठेवायचे आहेत. पहिला आहेत रोहित शर्मा जो की क्रिकेटर आहे त्याला मिळालेला आहे. दुसरा आहे अभिनेता आर. माधवन. त्यानंतर आहेत अजून एक अभिनेते होते सतीश शाह यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे किंवा जाहीर झालेला आहे. रघुवीर खेडकर जे की तमाशा क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. भिकल्या धिंडा यांना कला क्षेत्राशी संबंधित पुरस्कार देण्यात आलेला आहे. डॉक्टर आर्मिडा फर्नांडिस वैद्यकशास्त्र. अशोक खाडे व्यापार व उद्योग. सत्यनारायणन नुवाल व्यापार व उद्योग. श्रीरंग देवबा लाड कृषी क्षेत्राशी जे काही संबंधित त्यांनी इनोव्हेशन केलेले आहेत किंवा नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत त्यामुळे त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. हे आपण स्टार करून ठेवायचं आहे. त्यानंतर आहेत
जुझेर वासी विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात देण्यात आलेला आहे. जनार्दन बोथे समाजकार्यासाठी. हे महत्त्वाचे नावं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, ते लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला या पुरस्काराविषयी काही इतर सुद्धा महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. जसं की यावर्षी क्रीडा क्षेत्रातील एकूण 8 व्यक्ती आहेत ज्यांना पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यामधील काही महत्त्वाचे नावं बघा. हरमनप्रीत कौर जी की महिला क्रिकेटर आहेत. सबिता पुनिया हॉकी महिलापटू आहे. प्रवीण कुमार पॅरा हाय जंपपटू आहे. बलदेव सिंग इत्यादी हे नावं आपण लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर हे जे काही नागरी पुरस्कार आहेत, त्यामध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारतरत्न. या पुरस्कारांची सुरुवात 1954 साली झालेली आहे. हे सुद्धा आपण वर्ष लक्षात घ्यायचं आहे. पुरस्कार विजेत्यांना कोणतीही रक्कम दिली जात नाही मित्रांनो. हे एक विशेष मुद्दा आहे. कारण हे जे काही पुरस्कार आहे त्यासोबत रक्कमही दिली जात नसते. आतापर्यंत जर बघितलं तर एकूण 53 असे व्यक्ती आहेत की ज्यांना भारतरत्न हा देण्यात आलेला आहे. भारतरत्न मिळणारे सर्वात वयस्कर व्यक्ती कोण आहेत? हे वारंवार प्रश्न विचारला जातो. नाव लक्षात ठेवायचं आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांना वयाच्या 100व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यानंतर आहेत भारतरत्न मिळणारे सर्वात तरुण सचिन तेंडुलकर. त्यांना 40व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला होता. हे झालं डिटेलमध्ये पद्म पुरस्कारांसंबंधित माहिती जी आपल्या परीक्षेसाठी गरजेची होती. त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच भारताचा कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. भारताचा हा 77व्या क्रमांकाचा नुकताच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही भारताचा 77व्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिन आहे, त्याची मुख्य संकल्पना किंवा थीम काय होती हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. यावर्षी थीम होती वंदे मातरम 150 वर्ष. कारण नुकतंच 2025 मध्ये या वंदे मातरम गीताला 150 वर्षही पूर्ण झालेली आहेत. म्हणून हा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यासोबतच स्वतंत्रता का मंत्र वंदे मातरम, समृद्धी का मंत्र आत्मनिर्भर भारत हे जे काही 2 उपसंकल्पना आहेत त्यावर आधारित विविध कार्यक्रम यामध्ये आयोजित सुद्धा करण्यात आलेले होते. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. मुख्य अतिथी कोण होते किंवा मुख्य प्रमुख पाहुणे कोण होते हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं. ते लक्षात ठेवायचं आहे. 2 युरोपियन व्यक्ती होत्या ज्यांना पहिल्यांदाच भारताने प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे. ते 2 नावं कोणते आहेत? अँटोनियो कोस्टो युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. उर्सुला वॉन डेर लेन जे की युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत. हे 2 व्यक्ती आपल्या भारतामध्ये प्रजासत्ताक दिनासाठी आलेले होते. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. हे जे काही प्रजासत्ताक दिन झालेला आहे त्यामध्ये विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील 30 चित्ररथांचा समावेश करण्यात आलेला होता. महाराष्ट्राचा चित्ररथ कोणता होता? तर गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षीचा होता. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यासोबतच मागील वर्षीचे प्रमुख पाहुणे कोण होते? त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. प्रबोवो सुबियांतो जे की इंडोनेशियाचे राष्ट्रपती होते. हे सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण बघूया. सर्वाधिक टेनिस ग्रँड स्लॅम सामने जिंकणारा जगातील पहिला पुरुष खेळाडू कोण ठरला? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. नोवाक जोकोविच हा सर्वाधिक टेनिस ग्रँड स्लॅम सामने जिंकणारा जगातील पहिला पुरुष खेळाडू ठरलेला आहे. हा एक महत्त्वाचा क्रीडा संबंधित प्रश्न आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही सर्बियाचा नोवाक जोकोविच आहे त्याने ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या इतिहासामध्ये 400 विजय मिळवून दाखवलेले आहेत. असं करणारा तो जगातला पहिलाच पुरुष खेळाडू ठरलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे रॉजर फेडरर. त्याने 369 विजय यामध्ये पटकावलेले आहेत. हे आपल्याला 2 नावं लक्षात घ्यायची आहेत. आणि हे जे काही नोवाक जोकोविच आहे त्याने नुकतंच हे जे कारनामा आहे किंवा विक्रम आहे ते नुकतंच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जे स्पर्धा होत असते त्यामध्ये करून दाखवलेलं आहे. त्यासोबतच आपल्याला जे ग्रँड स्लॅम विजेते आहेत त्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत. पहिल्या क्रमांकावर आहे नोवाक जोकोविच. त्याने 400 सामने जिंकलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रॉजर फेडरर आहे. 369 सामने त्याने जिंकलेले आहेत. राफेल नडाल आहे तिसऱ्या क्रमांकावर. त्याने 314 सामने जिंकलेले आहेत. हे आपल्याला नावं लक्षात घ्यायची आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल, ICCने T20 विश्वचषक 2026 मधून कोणत्या क्रिकेट संघाला बाहेर काढले आहे?
ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, बांगलादेश या संघाला T20 वर्ल्ड कप जे 2026ला होणार आहे, त्यामधून बाहेर काढण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर नुकतंच ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं बांगलादेश या संघाला या T20 वर्ल्ड कपमधून बाहेर काढलेलं आहे. त्याचं कारण काय आहे मित्रांनो? कारण हे जे काही वर्ल्ड कप आहे 2026चं ते भारत आणि श्रीलंका या 2 देशांमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि सध्या भारत आणि बांगलादेशमध्ये जे काही संबंध आहेत ते बिघडलेले आहेत. त्या ठिकाणी सुरू असलेल्या हिंसाचारामुळे. यामुळेच या 2 देशांमध्ये हे जे काही सामने खेळवले जाणार आहेत त्यावरून वाद हे निर्माण झालेले होते. याची सुरुवात झाली होती. जो काही बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान हा खेळाडू आहे, त्याला IPLमधून आपण BCCIद्वारे बाहेर काढण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्या बांगलादेश देशाने सुद्धा ही जी काही स्पर्धा आहे T20 विश्वचषकची, ते भारतात खेळण्यास त्याला नकार दिलेला होता. म्हणून हे जे काही ICCने आहे त्यांना बांगलादेश या संघाला यामधून बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे आणि त्या बांगलादेश संघाच्या जागी आता वर्ल्ड कपमध्ये स्कॉटलंड हा संघ खेळताना आपल्याला दिसणार आहे. हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच कोणत्या राज्यात मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, पंजाब या राज्यामध्ये हे मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर पंजाब राज्यामध्ये नागरिकांसाठी मुख्यमंत्री सेहत योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजना सर्वच कुटुंबांसाठी, सर्वच नागरिकांसाठी असणार आहे मित्रांनो. याद्वारे दरवर्षी 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार हे त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि ही योजना खास का आहे, विशेष का आहे? कारण यामध्ये ही योजना सर्वांसाठी खुली असणार आहे. यामध्ये कोणतीही उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. म्हणजे गरीब असला तरी पण त्याला लाभ मिळणार आहे आणि श्रीमंत असला तरी सुद्धा या योजनेचा त्याला लाभ घेता येणार आहे. ही एक विशेष बाब या योजनेविषयी आहे, ते आपण लक्षात घ्यायची आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की नुकतेच कोणत्या राज्यात तंबाखूजन्य पदार्थावर बंदी घालण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, ओडिशा या राज्यामध्ये अशा प्रकारची तंबाखूजन्य पदार्थांवर बंदीही घालण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर ही जी काही बंदी आहे, ती नुकतंच गुटखा असेल, पान मसाला, खैनी, जर्दा आणि निकोटीन युक्त हे जे काही तंबाखूजन्य पदार्थ असतात, त्याच्या उत्पादनावर, साठवणुकीवर, विक्रीवर आणि वितरणावर बंदीही घालण्यात आलेली आहे. हे आपलं एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच आपल्याला अजून एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा गुटखा विक्रीवर, वितरणावर किंवा उत्पादनावर 2012 साली बंदीही घालण्यात आलेली आहे. हे सुद्धा आपल्याला विचारलं जातं, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असेल, की प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, 26 जानेवारीला भारतामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जात असतो. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर आपल्याला जानेवारीमधील काही महत्त्वाचे इतर दिवस सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत, जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिन म्हणून साजरा केला जातो. 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस, 5 जानेवारीला राष्ट्रीय पक्षी दिवस, 9 जानेवारी रोजी आपण प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन, 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस असतो. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते. त्यालाच आपण पराक्रम दिवस म्हणून सुद्धा साजरा करतो. 24 जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो, ज्या दिवशी भारताचं संविधान अंमलामध्ये आलेलं होतं. हे आपलं सर्वांनाच माहिती आहे. त्यानंतर मित्रांनो, काल ज्या महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या, त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तर पहिला प्रश्न घेतला होता 2026 सालासाठी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, लेफ्टनंट कर्नल सीता शेळके. त्यानंतरचा प्रश्न होता, की नुकतेच बजाज पुणे ग्रँड टूर 2026चा विजेता कोण ठरला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, ल्यूक मुळगवे हा या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच राज्य जीवाणू घोषित करणारा भारतातील पहिला राज्य कोणता बनला आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, केरळ हा राज्य राज्य जीवाणू घोषित करणारा भारतातला पहिला राज्य बनलेला आहे. याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की प्रजासत्ताक दिन
2026च्या सोहळ्यामध्ये राष्ट्रपतींना ध्वज फडकावण्यास मदत कोण करणार आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए अक्षिता धनखर. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता, भारतातील पहिली इनोव्हेशन सिटी कोठे उभारली जाणार आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी महाराष्ट्रातील नवी मुंबई या ठिकाणी ही भारतातली पहिली इनोव्हेशन सिटी ही उभारली जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, की भारताचे राष्ट्रगीत कधी स्वीकारण्यात आले होते? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी 24 जानेवारीला. त्यानंतर मित्रांनो, अजून एक प्रश्न आपण घेतला होता, राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी 25 जानेवारीला. नॅशनल वोटर्स डे अर्थात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. त्यानंतर आपण होमवर्क क्वेश्चन सुद्धा दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता, की महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता कोण आहे? याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन. यावरून दिसून येत आहे, की तुम्ही किती चांगल्या प्रकारे या चालू घडामोडी विषयाचा अभ्यास हे करत आहात. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही, त्याच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी पृथ्वीराज मोहोळ हा महाराष्ट्र केसरी 2025चा विजेता ठरलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असेल, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे नियुक्ती संदर्भामधला. बघूया किती विद्यार्थी आहेत ज्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला सुद्धा जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासासंबंधित कंटेंट टाकत असतो, नोट्स टाकत असतो. त्याचा सुद्धा आपण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे. थांबूया मग पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.